होममेड लच्छा पराठा मित्रांनो माझ्यापेक्षा बेस्ट भारी बनवू शकता तुम्ही. फक्त प्रोसेस बघा मित्रांनो. 2 कप मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं ओवा क्रश करून टाकतोय, मीठ टाकतोय आणि थोडंसं तेल टाकणार आहे. हे सगळं टाकून मिक्स करून घेतोय. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे. पाणी इतकं ॲड करा की जास्त चिखल नाही व्हायला पाहिजे, प्रॉपर असं मैदा मळता आला पाहिजे, एकदम घट्ट झाला पाहिजे. त्यानंतर मैदा मस्त असं प्लॅटफॉर्मवरती घ्या आणि मळा. जास्तीत जास्त वेळ मळा, म्हणजे 10-15 मिनटं मळाल तर मैदा चांगला होईल. त्यानंतर त्याला थोडंसं ऑइल लावून रेस्ट द्या, एक अर्ध्या तासाची रेस्ट द्या. मरतो मस्त असा ओळा फडका ठेवा, रेस्ट द्या. रेस्ट झाल्यानंतर मित्रांनो त्याला परत येतं का आणि परत थोडंसं मळून घ्या. म्हणजे 3-4 मिनटं मळल्यानंतर प्रॉपर असं ॲक्टिव्ह होईल, कसं आळशी झाला असेल ना. त्यानंतर असं प्लॅटफॉर्मवरती थोडं ऑइल लावा. छोटे छोटे तुम्हाला गोले करून घ्यायचे, जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढं. आणि तो गोला असा रँडमली तुम्हाला असं गोल बनवून घ्यायचा आहे. आपल्याला याला परत एक शेप द्यायचा. त्यामुळे असं तुम्हाला जेवढा गोल जमेल, मला जितका जमला तितका मी केला. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं ऑइल लावलं. त्यानंतर त्याला सुखा पावडर असं केलं आपल्या मैद्याची, जेणेकरून जेव्हा आपण लेयर्स तयार करून तो चिटकू नये म्हणून. त्यानंतर एक कट लावून घेतोय आणि जसं आपला आईस्क्रीमचा कोन असतो त्या टाईपचं एक साईडून उचलून मी पूर्ण राऊंड फिरून घेतला आहे. खूप इझिली केलं आहे. मी 2-3 स्टाईल दाखवतो तुम्हाला, जे लच्छा पराठ्याचे लेअर तयार करायला मिळतात. अशा प्रकारे मी पूर्ण राऊंड सर्कल फिरून घेतला आहे. त्यानंतर मग उचलून घेतला आणि जो एंड आहे खालचा कॉर्नरचा कोन आहे तो असं वरच्या याच्याने प्रेस करून दाबून घेतला आहे. आपली लेयर्स तयार झाले. फक्त जेव्हा तुम्ही लाटाल तेव्हा जास्ती पातळ लाटू नका, नाही तर लेयर्स दबून जातील. पुन्हा एकदा तसंच केलं आहे, ऑइल केलं आहे. नंतर जेव्हा ती असं छिडकलं आहे आपली पावडर मैद्याची, त्यानंतर अशी कट करून पूर्ण असं एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर परत असं आतल्या आयटम राऊंड करून घेतला आणि तोही प्रेस करून घेतला आहे. त्यानंतर सेकंड असं आहे की उचलून घेतलं आहे. आता हा उचलून जसा घेतला तुम्ही बघितलं, असं उचलून लेयर्स तयार केलं जसे आपण साडीच्या वगैरे करतो ते केल्यानंतर असं पूर्ण राऊंड आतल्या आयटम गोल करून जे कॉर्नर आहे तो खालच्या आईटला दाबला आहे आणि दाबल्यानंतर वरतून हलक्या हाताने प्रेस केलं आहे. आता मित्रांनो लाटण्यासाठी एकदम सिंपल प्रोसेस आहे. हलक्या हाताने लाटायचं. थोडंसं बेसला खाली ऑइल लावा आणि त्याच्यावरती लाटा आणि थोडंसं थिक ठेवा. जेवढा परोठा असतो ना त्या थिक ठेवा थोडा, आणि हलक्या हाताने प्रेस करा, जेणेकरून ते लेयर्स खराब नको व्हायला. हे सगळं झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला फ्राय करायचं. तर मी इथे थोडंसं ऑइल वगैरे लावून फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम मजेदार असं लाटलं आहे. मला जास्ती गोल नाही जमत, पण जेवढं जमलं तेवढं. तव्यावरती हाय फ्लेमवरती मस्त तवा गरम करून थोडंसं घी ब्रश केलं आहे, घी किंवा बटर लावू शकता, आणि मग त्याच्यावरती फ्राय करतं. आपल्याला तंदूरवाला जर घरगुती बनवायचं असेल तर त्यासाठी मला सांगा, कमेंट करा. मी ते दाखवतो करून की तंदुरीवाला फ्लेवर, ती तंदुरीवाला टेक्स्चर कसा येईल जेव्हा आपण घरगुती बनवू गॅसवरतीच. तर तो मला कमेंट करून सांगा. एकदम मजेदार असा हा लच्छा पराठा म्हणतो. मी पहिल्यांदा ट्राय केला आहे, तुम्ही पण पहिल्यांदा ट्राय केलं तर थोडं मिस्टेक होईल, पण मजेदार असं बनेल.